हृदयद्रावक अपघातात शिक्षिकेचा मृत्यू, 2 चिमुकल्यांच्या डोळ्यांत कायमची पोकळी. तिल्हेर मस्करपाडा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या स्वीडन गोम्स यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने गावासह शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. आजचा दिवस इतर दिवसांसारखा सुरू झाला होता, पण नियतीने मात्र वेगळंच काहीतरी ठरवून ठेवलं होतं. पण नियतीच्या क्रूर खेळात त्या शब्दांनीच शेवटचा निरोप घेतला. आईची वाट पाहणाऱ्या त्या निष्पाप डोळ्यांना आता आयुष्यभराची प्रतीक्षा लाभली आहे. स्वीडन गोम्स या केवळ एक शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक प्रेमळ आई, कर्तव्यदक्ष पत्नी आणि गावातील प्रत्येकासाठी आपुलकीने वागणारी एक जीवाभावाची व्यक्ती होत्या. प्रत्येक सामाजिक आणि शालेय कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणारी, हसतमुख आणि मदतीला तत्पर असणारी त्यांची प्रतिमा सर्वांच्या मनात घर करून होती. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 2 लहान मुलं, अजून शाळेत जाणारी, आईच्या मायेची सावली हवी असलेली आणि पती, या तिघांच्या आयुष्यात आता निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही अशी भावना व्यक्त होत आहे. देवा, एवढा निर्दयी का झालास, असा हंबरडा प्रत्येकाच्या मनात दाटून आला आहे. एका आनंदी सुखी संसारावर नियतीने असा घाला का घातला, हा प्रश्न प्रत्येकाला अस्वस्थ करून सोडत आहे. गावातील सर्व स्तरांतून स्वीडन गोम्स यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला जात असून एक प्रेमळ व्यक्तिमत्व हरपलं अशी भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे हसू आणि त्यांनी दिलेली माया हेच आता त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी उरलेलं अमूल्य ठेवा आहे. स्वीडन गोम्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली.